नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. पी-एफ कर्मचाऱ्यांचे नशीब चमकले. मिळणार आता छप्परफाड पेन्शन. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. सरकारने एक योजना राबवली आहे ज्याद्वारे आता दर महिन्याला पेन्शन मिळण्याची तरतूद केली आहे. नोकरी सोडल्यानंतर आयुष्यभर या पेन्शनचा लाभ आता घेऊ शकता, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या खर्चात आता अडचण येणार नाही. पी-एफ जमा करणारी संस्था म्हणजेच ई-पी-एस जी दर महिन्याला पेन्शन देण्याचे काम करते. आता नोकरी करताना कर्मचाऱ्यांचा पी-एफ कट होत असेल तर निवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शन मिळू शकते, ज्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यामुळे आता पी-एफ कर्मचाऱ्यांनी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे आता कोणत्याही प्रकारची भविष्यात त्यांना अडचण येणार नाही. नोकरी करताना कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगार किंवा एक भाग पी-एफ खात्यात जमा करते. कंपनीच्या योगदानापैकी 3.67% कर्मचारी भविष्य निधी आणि 8.33% कर्मचारी पेन्शन योजनामध्येच हस्तांतरित केले जातात. पी-पी-एफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आता ई-डी-एल-आयचा लाभ दिला जातो आणि या काळात जर पी-एफ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर नामनिर्देशित व्यक्तीला सहजपणे लाभ मिळणार आहे. या व्यतिरिक्त नामनिर्देशित व्यक्तीला 7 लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण देखील दिले जाते. पेन्शनचे गणित नेमके कसे आहे चला तर पाहूया. पी-एफ कर्मचाऱ्यांना पेन्शन कॅल्क्युलेटर समजण्यासाठी पेन्शन कॅल्क्युलेटरचे पेज उघडावे लागेल. नंतर त्यांना त्यांची जन्मतारीख टाकून नोकरी सुरू करण्याचा दिनांकसुद्धा टाकावा लागेल. तसेच उर्वरित माहिती ज्यामध्ये निवृत्तीसुद्धा भरावी लागेल. यात पी-एफ कर्मचाऱ्यांना शो किंवा अपडेट डिटेल्सवर क्लिक करणे आवश्यक असणार आहे. नंतर कर्मचाऱ्याला स्क्रीनवर 58 वर्षाची पूर्ण तारीख, 50 वर्षाच्या वयात लवकर निवृत्ती वेतनासाठी पेन्शन सुरुवातीची तारीखसुद्धा दिसून येईल. कर्मचारी 50 वर्षानंतरही पेन्शनचा लाभ घेऊ शकतो. लवकर निवृत्तीमध्ये पेन्शनची रक्कम कमी मिळते, मात्र 58 वर्षानंतर तुम्हाला पूर्ण पेन्शन मिळणार आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.